एप्रिल मे जून हा अस्वलीचा मेटिंग पिरियड आहे. पण कोणतीच कॅट फॅमिली, मग तो वाघ असो बिबट असो, यांचा मेटिंग सीझन नाही राहा. ठीक आहे, हे मेट फक्त तेव्हा करतात जेव्हा फिमेल जी आहे ही हीटवर असेल. आणि फिमेल हीटवर दोनच सिच्युएशनमध्ये येते. एक जेव्हा ती पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये येते. ठीक आहे, म्हणजे एकदम लहान कब आहे फिमेल, ती मोठी झाली आणि पहिल्यांदा जेव्हा रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये येते तेव्हा ती हीटवर येते, त्यावेळेस ती मेटिंग करू शकते. दुसरं की जर एखाद्या फिमेलसोबत ऑलरेडी पिल्लं आहे, ते पिल्लं जेव्हा सेपरेट होतात म्हणजे आईपासून वेगळे होतील, तर ते वेगळे झाल्यानंतर मग ती हीटवर येते, मग तेव्हा ती मेटिंगसाठी तयार होईल. ठीक आहे ना. सो सीझन नाही आहे, फक्त हे मेटिंग तेव्हाच होऊ शकते की सपोज ऑलरेडी एखाद्या फिमेलला पिल्लं आहे आणि तिचे ते पिल्लं वेगळे झाले, ते पिल्लं वेगळे झाल्याबरोबर ती मेटिंगसाठी तयार होते आणि मग त्यावेळेस मेटिंग होते. पिल्लं साधारणतः किती महिन्यापासून ते वेगळे वगैरे होतात? हां, बिबटचं जर आपण बघितलं तर बिबटचं साधारणतः 1 वर्षाच्या नंतर बिबटपासून पिल्लं जे आहे हे बोकळे होतात. टायगरचे आहे हा काळ थोडा जास्त आहे, हा 2 वर्षापर्यंत आहे, 2-2.5 वर्षापर्यंत. पण परत हे डिपेंड करते टेराईनवर. ठीक आहे, म्हणजे आता आपण परत कम्पेअर करू ते सपोज मेळघाट आणि ताडोबा, तर मेळघाटमध्ये प्रेबेस खूप कमी आहे. सो म्हणजे कारण की आईसोबत पिल्लाला राहण्याचा पर्पज हा असतो की पिल्लांना आईला ट्रेन करायचा आहे, शिकार करायसाठी, जंगलाला ओळखायसाठी, सर्व्हाइव्ह व्हायसाठी. सो मेळघाटमध्ये टायगरला सर्व्हाइव्ह होणं जास्त मुश्किल आहे. प्रेबेस कमी आहे, अंग्युलेटिंग फॉरेस्ट आहे, सगळे पहाडी एरिया आहे. सो तिथे सर्व्हायव्हल स्किल जास्त लागतात, म्हणून तिथं पिल्लं आईसोबत जास्त काळ राहतात. तेच जर आपण ताडोबामध्ये बघितलं, ताडोबामध्ये प्रेबेस खूप आहे, म्हणजे खायला खूप जास्त आहे आणि जंगल प्लेन आहे. ठीक आहे ना. सो तिथं सर्व्हायव्हलचे चान्सेस लवकर आहे, म्हणून तिथली आई बच्चांना लवकर सोडते कारण ते बच्चे लवकर ट्रेन होतात. आणि मेळघाटमधली आई जास्त काळ सोबत ठेवते कारण त्यांना ट्रेन करायला जास्त वेळ लागते. म्हणून मेळघाटातल्या